महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। चोपड्यात शिवस्वराज्य यात्रेच्या जल्लोष स्वागत। खासदार अमोल कोल्हे यांचे भाषण ठरले तुफान। शिवरायांच्या नावावर सत्ता भोगणारेच शिवरायांचे अपमान करत आहेत। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणाच्या वेळेत जेवणाचा गोंधळ उडाल्याने नागरिकांनी भाषणाकडे फिरवली पाठ। शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षातर्फे शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले। माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी मंत्री सतीश अण्णा पाटील, माजी परिवहन मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास बापू पाटील, माजी आमदार जगदीश भाऊ वळवी, डॉक्टर चंद्रकांत बारेला, ज्योतिताई पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला व कारगिल चौकापासून तिरंगा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गोभी जिनिंग येथे सभा घेण्यात आली व इच्छुक उमेदवार म्हणून ज्योतिताई पावरा, डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी आपला परिचय करून दिला। यावेळी मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले। यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी भाषण करताना सांगितले, शिवरायांच्या नावावर सत्ता भोगणारेच शिवरायांचे अपमान करत आहात व एकीकडे लाडकी बहीण योजना देतात, दुसरीकडे मात्र महागाईचे चटके सामान्य माणसाला सोसावे लागत आहेत। राज्यात चालणाऱ्या महिलांवरील अत्याचार थांबत नाहीत, याकडे सरकार झोपेचे सोंग घेत आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी यज्ञेश्वर पाटील, प्रतिनिधी चोपडा, जळगाव। काय तुम्हाला आम्ही हिंदुत्वासाठी गेलो आणि हिंदुत्वासाठी जेव्हा गेला होता तेव्हा बदलापूर मध्ये त्याकडून चिमुरड्यावर अत्याचार होत होता, तेव्हा कुठं गेलं होतं हे हिंदुत्व? तेव्हा का विचार झाला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा? तेव्हा लाज वाटली नाही का की हे हिंदुत्व, ज्या हिंदुत्वाची आम्ही व्याख्या करतो तिथे आम्ही यत्र नार्यास्तु पूज्यते रमन्त तत्र देवताः असं आम्ही म्हणतो। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही उहापोह करतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही उल्लेख करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीशी बलात्कार केला म्हणून राजाच्या पाटलाचा चौरंगा केला होता, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणाऱ्या महाराष्ट्रात जर दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यानंतर आम्ही हिंदुत्वासाठी तिकडे गेलो, का नाही बोलता आलं तुम्हाला? नजरेला नजर भिडवून सत्ताधाऱ्यांची का नाही बोलता आलं तुम्हाला? माननीय मुख्यमंत्र्यांची का नाही बोलता आलं तुम्हाला? आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।